नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फार्मर आयडी कार्ड हे नोंदणी प्रक्रिया कशी असते व याला डाउनलोड करण्यासाठी काय काय असतं, कशी कशी प्रोसेस असते याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करायचे कसे, ते कधी डाउनलोड होईल आणि त्याची प्रक्रिया काय असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। शेतकरी ओळखपत्र आणि एनरोलमेंट आयडी नोंदणी प्रक्रिया। शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे आणि जवळपास एका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। ज्यांना नोंदणी केल्यानंतर एनरोलमेंट आयडी दिला जात आहे, ती रिसीट मिळाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन स्टेटस चेक करणे शक्य होईल। एनरोलमेंट आयडी आणि स्टेटस चेक। एनरोलमेंट आयडी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्टेटस चेक करण्याची सुविधा मिळते। स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला एनरोलमेंट आयडी किंवा आधार कार्ड नंबर आवश्यक आहे। तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन या दोघी माध्यमातून स्टेटस चेक करू शकतात। स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अप्रूव्हल स्टेटस दिसतं। जर तुमचं अप्रूव्ह झालं असेल तर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असे दर्शविले जाते आणि त्याच्या पुढे एक सेंट्रल आयडी 11 अंकी जो असतो देखील तुम्हाला मिळतो, जो पुढे महत्त्वाचा ठरणार आहे। डाउनलोडची सुरुवात। सध्या शेतकऱ्यांना कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोंदणी प्रोसेस फिनिश होईल आणि त्यानंतर कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू होईल। फिक्स डेट नाही, सध्या तरी डाउनलोड सुरू होण्याची ठराविक तारीख सांगितलेली नाही, कारण नोंदणी प्रक्रिया अजून सुरू आहे। सेंट्रल आयडी। शेतकऱ्यांना जे सेंट्रल आयडी मिळाले तो पुढे प्रक्रियेच्या महत्त्वाची कडी ठरेल। ते आयडी जपून ठेवणे आवश्यक आहे। प्रोसेस सुरू असताना डाउनलोड प्रक्रिया सुरू होताच त्यांचा संदर्भ चांगल्या माहितीच्या व्हिडिओतून आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल। जे शेतकरी एनरोलमेंट आयडी घेतील त्यांना पुढे आधार कार्ड नंबर किंवा एनरोलमेंट आयडीद्वारे डाउनलोड करण्याची सुविधा मिळेल। सध्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू आहे। यामध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करून त्यांचे आयडी प्राप्त होईल। जे शेतकरी नोंदणी करत आहेत त्यांना त्यांचा एनरोलमेंट आयडी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र मिळणार आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर डाउनलोडच्या प्रक्रियेसाठी किमान 15 ते 30 दिवस लागू शकतात। हे वेळ होईल याबद्दल अधिक माहिती विभागीय समन्वय आणि कृषी समन्वय यांच्याशी संपर्क साधून प्राप्त केला जाऊ शकतो। आता एक महत्त्वाची सूचना असते, ती म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा एनरोलमेंट आयडी आणि सेंट्रल आयडी सुरक्षित ठेवावे अत्यंत महत्त्वाचे आहे। या आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा मिळेल। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण नोंदणीच्या प्रक्रियेनंतर डाउनलोड प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, असेच महत्त्वाची माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील।